मित्रांनो हॅलो आवाज आहे ना मोठी बुवांचा आवाज आहे ना मला ब्लरिंग येत होतं ब्लरिंग ते बरं इकडं ब्लर येत होतं ब्लर ते त्याने सुंदर सोड एवढ्या वर्षात शाहिरांनी आवाज करा आणि आउटला आवाज सोडा आउटला नाही कोणाचा आवाज आउटला ह्यांचा थोडा कमी करा आउटला मगाशी मला सांगितलं ते तुम्हाला सांग आणि एवढे वर्ष शक्ती तुला केला जीवन मोहनसोबत अनेक कार्यक्रम झाले मित्रांनो पण आजचा कार्यक्रम जीवन मोहन अतिशय सुंदर केला टाळ्या होत्या त्यांच्यासाठी आता हा फरक कुठला आहे
ब्रँडचा फरक आहे का काय मला माहिती नाही. का तारखाला तोडली नाही कोणाशी मला काय माहिती नाही. पण सचिन बुवा आजचा कार्यक्रम बुवाने खरोखर सुंदर केला. खरोखर मी म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या. थोडस सामना आहे, सामना आहे, सामन्याप्रमाणे व्हायला पाहिजे. बाकीच्या काही गोष्टी असतील त्या कार्यक्रम संपल्याच्या नंतर सामना आहे, सामन्याप्रमाणे होणार. आणि म्हणून ते काय कळलं नाही माहिती आहे का तुम्हाला? आहे का बघा की कायदा भीमाचा कायदा भीमाचा दोन्ही कर जोडले मनी स्वर छेडले नाव धन्याचा ओठावर नाव धन्याचा ओठावर दिसे शोभून मंदिर बनराई कशाच्या काठावर म्हटलं काय माहिती मला शेवटपर्यंत अगदी चांगला ऐकत होतो. कान अजून शार्प आहेत माझे. परत आणखी 2-3 वेळा हात घातला. म्हटलं काय माझ्याच कानात दोष आहे. नदीच्या मला ते कळलं नाही. सुंदर असं मध्ये मध्ये येत जा मला बरं वाटतं. मित्रमंडळ हाती गावकर वाटत 3-3:30 झाले का मस्त मस्त. नवतरुण मित्रमंडळ हाती गावकर वाटत का बघा. कोण किती पाण्यात आहे कशाला अवकाश मापायचं. कोण किती पाण्यात आहे कशाला अवकाश मापायचं. जर ह्यांनी नाही माझं गाणं कापायचं तर मी कशाला कापायचं. 100 रुपये बक्षीस लावली होती. 100 रुपये बक्षीस लावले होते. ते मला वाटतं का जुन्या चाली शाहीर जुन्या चाली निश्चित आहेत. आज रमत चाली आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओ काढून बघा तुम्ही. चाल जुनी असेल विषय दरवेळेला शब्द नवीन दिले. सचिन कदम म्हणतात हा काय नाही आजच माझा झालाय पगार किती वेळा काय शब्द नवीन आहे. प्रत्येक वेळेला आजची गवळण सुद्धा नवीन आहे. आणि आत्मबोध करायला लावणारी गवळण आहे. आई बहीण नाही काढायची मध्ये. आई नाही बहीण नाही आणायची. हे तुम्हाला येण्याला कळलं. येण्याला कळलं. आत्मबोध करायला लावणारी गवळण आई बहीण नाही आणायची मध्ये. अशी माझी गवळण होती. तुम्हाला टोला होता म्हणून मी मुद्दाम तो घालायची शब्द काढला आणि आणायची नाही. आई बहीण आहे. सामना तुमचा नाही माझा. हा ह्याच्यात आई बहीण नाही आणायची. साधा गर्भीराचा आहे. साधा गर्भीराचा आहे. तो तुम्हाला कळायला पाहिजे होता. आणि म्हणून शायराने गण सुद्धा सुंदर गायलेला आहे का. परमशिव डाऊन होता नंतर आपण अर्धा बारीक करायचे. वेळ भरपूर झालेला मला माहिती आहे का. सुंदर सुंदर स्तवन. फक्त विनंती किंवा त्यांना सूचना एवढीच आहे. रवळ लाखाला तुम्ही स्तवन द्यावे मान्य आहे. पण शेवटीला जुगाई देव गाण्याचा अधिकार माझा आहे. शक्ती आला मी ऐका आणखी गणामध्ये होता तिसरा जे कार्यक्रम अजून 5 आहेत बाकी. यांच्यात लांजात जाऊन करणार आहे. काय बोलतात ते बघणार आहे. दुसऱ्या बारीक लांजात जाणार आहे. आग्रेबादला आमचा मित्रांचा आहे सामना बघितलं म्हणून म्हणतो बघा. तुझ्या पदस्पर्शाने फुलले माझे बहरून माझा सुखी संसार. असं म्हणायला पाहिजे. त्याने सुखी नाही टाकला शब्द मध्ये तरी पण मी टाकलं. माझा सुखी संसार रंग भराया गौरी नंदना तू शक्तीवाला मी आहे. तुरवाला तुम्ही आहात. तुम्ही गौराई आणलीत त्याच्यामध्ये मला निश्चितपणे मला त्याच्यात काहीच तुम्हाला बनणार नाही. फक्त बघा तुम्ही शंकराची बाजू म्हणताय. तुम्ही पुरुषाची बाजू म्हणताय. तुम्ही म्हणायला पाहिजे इथं शिवनंदना तू गणराज. गौरी नंदन म्हणायचं आधी का पटत असेल तर हो मला नाही तर नाही म्हणा. मी शक्ती आला आहे. गौरी नंदन म्हणायचा अधिकार माझा.
तुम्ही शिवनंदन म्हणा ना, बसताय ना मीटर मध्ये का नाही बसत? टाकू काय मीटर टॅक्सी त्यांच्या? आज नाही, आज खरोखर आज सुंदरच बारीक केलेले आहे आणि जीवन व शाहीर सुद्धा चांगले आहेत. आवाज सुद्धा तुम्ही पाहिलं, सुंदर आवाज आहे आणि माणूस म्हणून पण चांगला आहे. आणि म्हणून देत नाही, दादांनी मला फरमाईश दिली होती, विजय दादांनी दिली होती, म्हणून कोणाच्या गावाला कटिंग देत नाही, फक्त चाल कशी गातो ते ऐका. त्या तीर्थस्थळाला अक्कलकोट, अहो त्या तीर्थस्थळाला एकदा जा उपासनेला, जीवनाया येईल अर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जीवनाया येईल गवळण गातात बुवा. अशा अगोदर एकदम मुद्दे आहेत, थोडेसे घेतोय बघा. परत शीट डाऊन होतं, 2 मिनिटं बघा. सुंदर गण यंदाचा आहे माझा आणि सन्मान्य राजवर्धामचे सचिनदादा साळवे आहेत, राजीव आहेत, योगेश कनावजे आहेत, त्यांचे आयोजक सुंदर बरीचशी लोक आहेत. गावाने फरमाईश दिली मित्रांनो बघा, म्हणजे वा कॉप्या करायच्या नाही. 13 तारखेला मी इकडे लांबोरी भवन सोबत गायलाय. हा मी गायलाय इकडे, तोही तुम्हाला ऐकवतो. मी असं नाही म्हणत, शब्द नाही चोरायचे. तुम्ही दुसरे टाका ना, जमतच पाहिजे का? तुम्ही दुसरे टाका. मी गायलाय गण बरोबर. हा वनचं सुंदर गण आहे. काय होती तुझी होती मला हुरहुर, कधी सजेल माझं घर, आला बसून मुंगरावर. तुझी होती मला हुरहुर, कधी सजेल माझं घर, आला बसून मुंगरावर. ऐसा है शाहीर. आला बसून मुंगरावर, आला वाजत गाजत गुलाल, देव माझा लंबोदर. हे गाणं मी गायलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे. असू द्या, मी नाही म्हणत असू, तुम्ही गायलं तर सांगा. मी यंदाचं गाणं गायलंय. सचिनदादा साळवे माझे थोडीशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यंदाचं गाणं आहे माझं. येतो वर्षाने लंबोदर, माझं सुखानं भरलंय घर. शब्द तेच आहे, मग चोऱ्या नका करू माझा. तुम्ही एवढे चांगले व्हाल, एवढे गोरे कोंबडे अशी पप्पी घ्यावी शकते आणि तुम्ही असं नाही करायचं. आणि लांबोरी शाहिरांसोबत मी गायलेलं गण आहे. ताहमलेल्या या धरणीवर जेव्हा बरसेल श्रावण सर, मुशकावरती होऊन स्वर. हे उंदरावर म्हणतात, मी मुशकावर म्हणतो, एवढाच फरक. शब्द माझेच आहे. जीव भावाचा मैत्र भेटाया येणार, देव माझा लंबोदर. हे माझं लांबोदर शिवाय. येतो वर्षाने लंबोदर, माझं सुखानं भरलंय घर, जमा झाला सारा परिवार. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे, तुझ्या कृपेची
या करंबळे कुटुंबावर शिंदे कुटुंबावर साळवी कुटुंबावर गाणं माझं युट्यूबला आहे पण बघा चोऱ्या नाही करायच्या तुम्ही चांगले शाहीर आहात खरं आणि मनाचं साप आहात म्हणून हा बघा गवळण अतिशय सुंदर गायली बोल मला एवढ्या दिवसातल्या गवळणीमध्ये शायरांची आजची गवळण मला मनापासून भावली आणि म्हणून तसंच त्यांना मी उत्तर देणार आहे गवळणीचं उत्तर देतोय कसं आहे का मी लढीवाळा गोकुळचा लाला सुंदर शब्द आहे जोही कोणी तुमचा कवी असेल किंवा तुम्ही काय म्हणा तो नेहमी असेल जोही कोणी असेल त्याला हॅट्स ऑफ आहे त्याला सलाम आहे मी लढीवाळा अरे गोकुळचा लाला प्रिय सखा मी तुझा मुरलीवाला वचन दिले मला तू तोडू नको युगे युगे साथ माझी सोडू नको क्या एक नंबर गवळ मला फार आवडली तसंच उत्तर कसं आहे तू गोकुळचा दादा अरे मी अनयाची राधा तू गोकुळचा दादा मी अनयाची राधा पण पुराण केला तू दिलेला वादा सातवा जन्मी वचन दिलं आम्हाच्या अवतारी वचन दिलंस मला की तुझा मी होईल झाला का राधेचा आठवे जन्मी काही झालं म्हणून म्हटल्या सुंदर गड आहे बाबा सुंदर उत्तर ऐका उत्तर पण भारी दिलंय तू गोकुळचा दादा मी अनयाची राधा पुराण केला तू दिलेला वादा प्रेमाचं नातं कधी मी तोडणार नाही दिलेलं वचन कधी अरे मोडणार नाही युगे युगे साथ तुझी सोडणार 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 नाही गोकुळचा दादा मी अनयाची राधा अरे पुराण केला तू दिलेला वादा दिनेश दादा भंडारे आहेत माझे मित्रमंडळी बरीचशी आहेत बसले मी गेले अनेक वर्ष सामना रंगमंचावर गायला असेल माझा प्रश्न बघ कॉप्या करायच्या नाटच्या आहेत खेळूया सामना खऱ्या नीतीचा आवाज याला गवाळ्याचे नाही माझा प्रश्न बघायचा चितवर कशाला कॉप्या काही करायचं तोच घ्या का अरे बाबा असं मध्ये मध्ये येत जा म्हणजे मला बरा वाटतो ऐका कारण का ते कालपासून पैसे बघताना डोल्यावाले व्हायचं आज पण काय आता कन्नडला कुठे आहे योगेश दादा ऐका म्हणजे काय म्हणलं म्हणजे प्रेम आहे हे नातं आहे हे तुमचं नाही माझं हे कलाकारांचं नाही काय बापांचं फार वेगळं प्रकरण आहे म्हणून ऐका बघा जास्त वेळ काय बोलायला जास्त नाही त्रास करणार फक्त एकच मी इंजेक्शन आणला होता पण आज शाहिरांनी माझा सन्मान राखलाय मी त्यांचा सन्मान राखूनच मित्रांनो कार्यक्रम केला आजचा दिवस बघा म्हणून होतोय रेकॉर्ड ब्रेक व चालतीच तुम्ही म्हणता ना चाली 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 अरे शब्द बघ नवीन प्रत्येक वेळेला नवीन विषय प्रत्येक वेळेला नवीन विषय देण्याचा नवीन शब्द देण्याचा प्रयत्न आहे
आजच माझा झालाय बघा किती वेळा गायलीचा पण नवीन विषय दिला आज पण तुम्हाला मती तारता येतो समजून घ्या फक्त काय म्हणताय का मारू नको उड्या तू कुठे पळशील गाड्या मारू नको उड्या कुठे पळशील गाड्या माझ्या दृष्टीस पडला सणारीच्या हा गरमी करताय याच्यात पण एक गरमी करताय माझे कार्यक्रम डेली पाहणारे जे लोक आहेत रोज पाहणारे लोक आहेत त्यांना हा कळेल की आता काय काय ज्या गोष्टी घडतात शक्तीपुऱ्यामध्ये बघा विषय कसा आणलाय का मारू नको उड्या कुठं पडशील गड्या माझ्या दृष्टीस पडला सणारीच्या जरी लपलास आडला मोरीच्या जरी लपलास आड लांब बोरीच्या रानाच्या लांब जरी लपला असतास तरी समजून विषय सापडताना हे रेकॉर्ड करून घ्या हे उद्या टाका बरोबर 29 सेकंदाची टाकून द्या उद्या समजून गेला जायचंय त्याला ऐका मारू न उड्या माझ्या दृष्टीस पडला सणारीच्या जरी लपलास आडला मोरीच्या नाही सोडणार मी तुझ मारीच्या Sorry,
पोहोचेल बरोबर, काय काळजी करू नका, दसऱ्यापर्यंत पोहोचेल, काळजी नसा. महेंद्र जाधव मनसे कट्टर सैनिक, मनसे सैनिक राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे म्हणतात. शायराने सुद्धा सुंदर गाणं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि प्रयत्न करतोय दादा फार मोठा. असं मध्ये मध्ये मला वाटतो बारी संपली आणि पुढे पुढे संगले बोला, संगले इकडे या, संगले काय संगले या बारी संपले आहे आणि इथे आलेले आहेत बोल संगले आमचे दिनेश संगले बोलांच्या माध्यमातून 200 बोल इकडे या लवकर. संगले बोला पुढचं गाणं घ्यायचं आहे. येते फरमाईश राजसाहेबांचं गाणं अगोदर मित्रांनो. शायरांनी बघा तुम्ही म्हणता मला जुन्या चाली गातो, मग तुम्ही चाली जर घेताय तर माझ्या जे गाणं राजसाहेबांचं गाणं त्याच्याबद्दल मी निश्चितपणे अप्रिशिएट आहे, मी मान्य करतो ते चाल माझी सत्तेसाठी लागेल होती. ठीक आहे बघा मी यंदा माझं गाणं मी यंदा मॉडिफाय केलं. 3 नंतर असं माझं गाणं होतं, आपण सर्वांनी ऐकलं. काल मी त्या गाण्यावर 6,500 रुपये मोजले. 6,500 रुपये पात्रशेठ आले होते, विशेष पात्रे. काल योगी जणांच्या घरी कार्यक्रम केला. 6,500 रुपये ऐकायचं आहे, फक्त अंतर ऐका ना साहेब. खाल्लेल्या मिठाला साधे बेईमान झाले तुमच्या शिवसेनेचे यांनी 2 भाग केले, तरी सारी जनता साथही राज उद्धवाला देते. अहो आज बाळासाहेब तुमची तरी सारी जनता साथही राज उद्धवाला देते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. हा बसा. किती हा आपलं हाती गावकरवाडी दत्तक नवतरुण मित्र मंडळ झालं. 4-5 हजार झालं. उद्या काय बायका तुमच्या ठेवायच्या नाही. कुणाच्या बारीला गेलं तर एवढा काय करून आले. पाकिटचं काही तपासल्यावर बघा तपासा. हाती घराच्या माध्यमातून नवतरुण मित्र मंडळ खरोखर तुम्हाला लाख धन्यवाद मित्रांनो. हे प्रेम आहे मित्रांनो, हे प्रेम. आणि हे असंच राहूया. पैसे नाही दिले तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. पुन्हा एकदा आले ना बघा 4-5 हजार घेऊन गेलोय तुमच्याकडून. मला चांगली खात्री आहे बघा. विषय कसा हिंदू धर्माचे महत्व त्यांनी आणून दिले ध्याना. विषय आला हिंदू धर्माचे महत्व त्यांनी आणून दिले ध्याना. राजसाहेबांनी राखला मराठी हवाई.
तुम्ही सांगाल तर येतो, नाहीतर मग सांगता का मला माहिती तुम्ही कंटाळणार नाही. कोणा सुद्धा त्यांची बिर्याणी किंवा नाही वारीला मिळेल पाहिजे. आज वारी बरोबर सुंदर कार्यक्रम केलाय. बोलण्यासारखं काही नाही. जे काय होईल ते परवा 3 तारखेला आग्रे हॉलला होईल, ते बघू होईल तेव्हा होईल. आणि म्हणून काय म्हणते बघा, काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन साथीवंत शेतकरी. रेकॉर्ड करून घ्या, रेकॉर्ड करून घ्या. जे शेतकरी आहे, हा मी पण शेतकऱ्याचा आहे म्हणून साथीवंत शेतकरी शेतात नांगर धरी शेताच्या बांधावरी बसून खाई कांदानी भाकरी. 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 हो साथीवंत शेतकरी जातीवंत शेतकऱ्याचा सुपुत्र आहे सर्वेश जाधव. मी पण शेतकऱ्याचा आहे, मी पण शेतकऱ्याचा आहे. हे प्रेम आहे म्हणून हे हृदयात हात किशेत हात घालायला लवकर असे लवकर मित्र मंडळ. हा तुमचा बरोबर आता तुम्ही सगळे माझ्या हृदयात बरोबर आहे. काय म्हणताय का जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा मित्र मंडळ 4:30 झालं म्हणजे वाजले किती सांगत नाही, पैसे सांगितले. टायमिंग बघा. शेती एक धंदा जरी पिकली नाही औंधा. छाती काढून लावलं तो, छाती काढून पेरी तो, छाती काढून पेरी तो. सोन्याला गहू बाजरी
स्मरणार्थ त्यांच्या नाती आणि नातू समीक्षा अमिक्षा संकेत रोहन सागर शिवम वैष्णवी मॅच कडून 500 रुपयांचं बक्षीस 4.5 पुरं घेतलं अगदी नवतरुण मित्र मंडळ हा दादा तुम्हाला एक गावकरवाडी हा तुम्ही गावकर आहेत सगळे मला माहिती आहे आणि की 7-8 आहे अजून 4.5 झाले हा त्यांची फरमाईश आहे कशी भेट घेऊन तुझी पांढरकडा माझे मित्र सचिन दादा साहेब आले या कार्यक्रमाला त्यांची बरीचशी मंडळ आहे त्यांना असं गाणं आहे माझं ते फक्त संगीतबद्ध करणारे संगीतकार वाद्यकार सगळे इथेच आहेत सागरनेच वाजवले ते गाणं सागर माझा त्यांचे मास्टर आहेत वाजवले ते गाणं संगीतबद्ध केलेलं आहे गेल्या दादांचं एक गाणं येतो वर्षाने लंबोदर आहे का येतो वर्षाने लंबोदर माझ सुखानं भरभैर जमा होतो सारा परिवार तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे आमच्या कुटुंबावर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी जीव होतो व्याकुळ अरे तुझ्या आगमनाने घराचे झालं या गोकुळ सुंदर विषय तुळसली गाव धन्य आमचे जन्मस्थान सचिन स्वप्नील बंधू नांदती पुण्या गोविंदान विषय हे शब्द आहेत शब्द रस्त्या चाली येत नाही शाहीर प्रत्येक वेळेला नवीन नवीन विषय देतो याला सचिन बुवा म्हणतात हे अप्रिशिएट करा थोडंसं मान्य करा ना बाकी काही नाही चाली मी जुन्या गातोय निश्चितपणे म्हणून तुम्हाला 100 रुपये अजून घेऊन तयार आहेत आमचे संगीतकार अजून 100 रुपये घेऊन बुवा घराशी चाल दिला संगीतकारांना विचारा तुमच्या आंडू गुंडू भांडा पाणी तुम्हाला पण काय करायचं चाल फक्त त्या सांगितलं तुम्हाला ओरिजिनल आहे ना ती फक्त गाऊन मला म्हणत कशी भेट घे तुझी पांडुरंगा कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोप हा माझा पुंडलिका परी यावे सत्वली या पुंडलिका परी तू यावे सत्वली सावळ्या हरी तू ये माझ्या घरी सावळ्या हरी तू ये माझ्या घरी